राज्यातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतात WD पाठी WD प्रभावीपणे येणार आहेत. दक्षिण भारतात देखील कमी दाबाची शक्यता आहे हलक्या स्वरूपामध्ये, जे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून बदल होतोय. महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण वाढत आहे, त्यामुळे एकूणच परिस्थितीत काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत. आता केवळ पंजाब आणि हरियाणा दिल्लीच्या काही भागामध्ये केवळ धुक्याचा प्रभाव आहे, बाकी उत्तर भारतातील धुक्याचा प्रभाव संपला आहे. शिवाय थंडीचं प्रमाणही भारतात आता कमी झालेलं आहे. मात्र 22 तारखेला उत्तर भारतातील म्हणजे पश्चिम राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्या संदर्भातला येलो अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिला आहे. 3 दिवसाचा अंदाज बघतो. कारण असं आहे की WDचा प्रभावासाठी देण्यात आलेला अलर्ट महत्त्वाचा आहे. जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आलेला आहे. कारण प्रभावी WD उत्तर भारतात पहिल्यांदा आता सुरू होत आहेत आणि त्याचा परिणाम या राज्यांमध्ये होणार आहे. शिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. आणि जेव्हा मैदानी भागांकडे म्हणजे खास करून उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये WDमुळे पाऊस पडणार आहे, तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होणार आहे. उत्तरेत बर्फवृष्टी होणार आहे. भारतीय हवामान खात्याने जरी आपल्याला धुके आणि थंडी कमी झाल्याचं दाखवलं असलं तरी देखील सरासरीच्या आजूबाजूची थंडी अजूनही मध्य भारतासहित उत्तर भारताकडे सक्रिय आहे. आपण या ठिकाणी बघतो की गुगल वेदर नेक्स्टमध्ये सुद्धा एक हलका कमी दाब तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होण्याचा अंदाज नुकताच व्यक्त करण्यात आला आहे आणि साधारण 25 तारखेच्या दरम्यान ही वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार उत्तर भारतात संभाव्य असलेल्या WDचा अंदाज घेणार आहोत. उत्तर भारतात सध्या WD सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. साधारण 22 तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात वाढेल असा अंदाज आहे. 23 आणि 24 तारखेला तो अधिक प्रभावी असेल. त्याच दरम्यान बंगालच्या उपसागराच्या बाजूने देखील एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विकसित होत आहे, ज्याचा तामिळनाडूवर 25 तारखेला प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. उत्तर भारतात एकापाठी एक WD सरकणार आहे. साधारण 27 तारखेला आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. पावसास अनुकूल स्थिती GFSने दाखवली आहे. साधारणपणे 28 तारखेला देखील ही परिस्थिती आहे. मध्य भारतापर्यंत WD सरकत आहे. तीव्र अशा स्वरूपाचे WD आहेत. त्यामुळे आपण एकूणच बदलत्या परिस्थितीनुसार अंदाजात काय बदल होतोय यावर बारकाईने लक्ष देऊन आहोत. आपण सुरुवातीला दीर्घकालीन AIFS मॉडेलचा अंदाज बघूयात की महाराष्ट्रावर याचा काही परिणाम होतो का, शिवाय कोणत्या राज्यांवर याचा परिणाम होतोय. आणि आपण बघतो की साधारणपणे 24-25 तारखेला एक पहिला WD सक्रिय होणार आहे. त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरात देखील एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे. त्यानंतर पुन्हा एक WD 26-27च्या दरम्यान देखील सक्रिय होणार आहे. दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील थोड्या हालचाली असणार आहेत. आपण साधारणपणे बघतो की फेब्रुवारीच्या सुरुवातीला देखील मध्य भारतावर WDचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे एकापाठी एक अशा प्रकारचे WD येतील जे मध्य भारतावरही परिणाम करतील. त्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रात विदर्भामध्ये पहिल्या आठवड्यात फेब्रुवारीच्या थोडी गारपीट होण्याचा अंदाज आत्ता दिला आहे, परंतु हा दूरचा अंदाज आहे. या आठवड्यामध्ये CFS मॉडेलने देखील प्रभावी WDचा अंदाज दिला आहे.
दीर्घावधीच्या अंदाजामध्ये CFSने फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये फारसं वातावरण दाखवलेलं नाही. वातावरणीय बदल हा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दाखवलेला आहे. मी दररोजच्या अंदाजामध्ये हा अंदाज मुद्दाम एप्रिल आणि मेचा देतोय. हा कॅन SIPS मॉडेल आहे. NMME मॉडेलने देखील मे महिन्यात पाऊस दाखवला आहे. या अंदाजात कुठलाही बदल नाही किंवा या मॉडेलचा साधारण 4 फेब्रुवारीपर्यंतचा एकत्रित अंदाज बघितला तर केरळ, तामिळनाडूमध्ये, दक्षिण कर्नाटकामध्ये पावसाचा अंदाज आहे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक प्रभावी WD येणार आहे, ज्याचा राजस्थान, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या अनेक राज्यांमध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारची बर्फवृष्टी होणार आहे, गारपीट होणार आहे, पाऊस होणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात मात्र किंवा मध्य भारताच्या बहुतांश भागात याचा परिणाम फारसा होताना दिसत नाही. हे साधारण 22 तारखेला एक प्रभावी WD येणार आहे. अगदी राजस्थान, गुजरातपर्यंत त्याचा परिणाम देखील होणार आहे. महाराष्ट्रात त्या दरम्यानच्या काळात ढगाळ परिस्थिती आहे, परंतु या WDमुळे तसा महाराष्ट्रावर कोणताही डायरेक्ट परिणाम होणार नाही असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात निर्माण होईल. एक सर्क्युलेशन असेल, ज्याचा केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमाच्या काही भागात परिणाम होण्याची शक्यता साधारण 23, 24, 25च्या दरम्यान आहे. आजपासून महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ परिस्थिती राहणार आहे. या ढगाळ परिस्थितीचा मुख्य परिणाम म्हणजे थंडीवर